फळपीक विम्याची योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी. अंबड मौजे सुखापुरी मंडळातील मोसंबी फळपीक विमा प्रकरणावर योग्य नुकसान भरपाईची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या शिष्टमंडळाने तहसीलदार अंबड यांना निवेदन दिले. अतिवृष्टीमुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या तुलनेत फक्त 1600 रुपये हेक्टरी लाभ देणे ही शेतकऱ्यांची थट्टा असल्याचा आरोप करण्यात आला. निवेदन देताना तालुका अध्यक्ष सतीश होंडे, शिवप्रसाद चांगले, संदीप खरात, कुमार रूपवते, रईस बागवान, सखाराम शेंडगे, सुभाष शेडगे, ज्ञानेश्वर मस्के, सुधाकर हुलमुख, राजेश सावंत, किशोर गडगुळ, सलीम बागवान, दीपक कुरेवाड, डॉक्टर अशोक काळबांडे, झाडे, सखाराम शेंडगे, सुभाष शेडगे, ज्ञानेश्वर मस्के, सुधाकर हुलमुख, बाबासाहेब बाबर यांसह अनेक शेतकरी उपस्थित होते. 33,500 35,500 अशा प्रमाणे मोसंबीचा पीक विमा आलेला आहे आणि आमच्या सुखापुरी मंडळाला फक्त 6,700 ने दिला. मग मला म्हणायचं सुखापुरी मंडळमध्ये असं काय झालं की तिथं पाऊस कमी पडला का काय झालं कमी, दुसरीकडे चांगला दिलाय म्हणजे आम्ही सुखापुरी मंडळात तुमचं दुश्मन आहे का? या सरकारला आणि या पीक विमा कंपनीला थोडीफार लाज वाटायला पाहिजे. तुम्ही 6,700 म्हणजे आम्ही 5,000 भरले, 100 रुपये त्या ऑनलाईनला करायला दिले आणि तुम्ही फक्त आम्हाला 1600 रुपये हातात द्यायला लागले. काहीतरी लाज वाटायला पाहिजे कंपनीला, या सरकारला. आणि यांनी आम्ही तुमच्या निवेदनावर सरकारला सांगतो की जर तुम्ही याची दखल नाही घेतली तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे सर्व आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जमलेलो आहोत. आम्ही रस्त्यावर उतरून निवेदन पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून निवेदन देऊ. यानंतर सतीशदादा बोलतील. आत्ताच आपण शेतकऱ्याच्या भावना पीक विम्या संदर्भामध्ये ऐकलेल्या आहेत. आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या वतीनं जे पीक विमा कंपनीनं तालुक्यामध्ये हा जो भेदभाव केलेला आहे, जे काय स्टिगरच्या नावाखाली त्यांनी जो या ठिकाणी बोगस कारभार केलेला आहे त्याचा निषेध म्हणून या ठिकाणी आज तहसीलदार साहेबांना निवेदन दिलेलं आहे. सुखापुरी मंडळ हे अगदी तालुक्याच्या मध्ये ठिकाणी आहे. तालुक्यामधले जे आजूबाजूचे सगळेच मंडळ आहेत त्या ठिकाणी जी परिस्थिती झाली होती तीच परिस्थिती सुखापुरी मंडळात सुद्धा झालेली असताना फक्त त्या ठिकाणी मोसंबी उत्पादक हे खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं आणि त्या ठिकाणच्या मंडळामधून जास्त हा पीक विमा भरणा शेतकऱ्यांनी केल्यामुळं आज तिथालचं जे काही अनुदान आहे किंवा जो पीक विमा आहे तो विमा कंपनीनं 6,700 स्ट्रिगर प्रमाणे दिला असं त्यांचं म्हणणं आहे. पण ते सर्रास चुकीचं आहे. जी